शिवसेना उभाटाचे उपनेते अद्वै हिरे यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला। भाजपच्या या खेळीनं नाशिक जिल्ह्यातील राजकारण पूर्णपणे ढवळून निघालेलं आहे। भाजपने नाशिकमध्ये ज्या पद्धतीनं आता डाव टाकायला डावपेच खेळायला सुरुवात केलेली आहे ते पाहता विरोधकांसह आता घटक पक्षांना देखील धक्का देण्याचं तंत्र जे आहे ते भाजपकडून अवलंबवलं जाते। आपण मालेगावचं जर आता बघितलं तर अद्वै हिरे यांना भाजपमध्ये प्रवेश करत आता शिक्षण मंत्री म्हणजे शिवसेनेचे जे मंत्री आहेत दादा भुसे यांच्या विरोधात मोठी खेळी खेळल्याचं आता बोललं जाते। तसं जर मालेगावचं राजकारण आपण जर बघितलं तर 2004 मध्ये राष्ट्रवादीकडून निवडणूक लढणारे प्रशांत हिरे यांचा पराभव करत दादा भुसे यांनी मालेगावमध्ये शिवसेनेचा भगवा फडकवलेला होता। मालेगावचं राजकारण जर आपण बघितलं तर हिरे घराण्याचं उत्तर महाराष्ट्रातील या राजकारणावर मोठा प्रभाव राहिलेला आहे। म्हणजे भाऊसाहेब हिरे असतील, व्यंकटराव हिरे असतील, प्रशांत हिरे, पुष्पाताई हिरे आणि आता त्यानंतर हा राजकीय वारसा जो आहे तो अद्वै हिरे आणि अपूर्व हिरे हे चालवत आहेत। परंतु मालेगावमध्ये अपूर्व हिरे हे भाजपमध्ये असताना देखील म्हणजे पूर्वी ते भाजपमध्ये होते, भाजपमध्ये असताना देखील त्यांनी दादा भुसेंच्या विरोधामध्ये आंदोलनं करत पुढे नेमकं राजकारणाची दिशा काय असणार त्याची चुणूक जी आहे त्यांनी दाखवून दिलेली होती। त्यानंतर विधानसभा निवडणुकीपूर्वी म्हणजे 2024ची जी विधानसभा निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये अद्वै हिरे यांनी शिवसेना उभाटा गटात शिवबंधन बांधत दादा भुसे यांच्या विरोधामध्ये उमेदवारी केलेली होती, मात्र त्यांना पराभव पत्करावा लागलेला होता। परंतु आता पुन्हा एकदा अद्वै हिरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळं आता खरं म्हणजे हा जो डावपेच आहे हा भाजपचं ही जे डावपेच खेळला जातोय हा खरं म्हणजे भुसे यांच्या जिव्हारी लागलेला आहे। आपण जर राज्यातलं राजकारण जर आपण बघितलं तर आजच मुंबईमध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री शिंदे वगळता इतर मंत्री गैरहजर असल्याचं आपल्याला दिसून येतं। त्याचं कारण असं की भाजपनं ज्या पद्धतीनं राजकीय खेळी खेळण्यास सुरुवात केलेली आहे त्या खेळीमुळे आता शिंदे गटामध्ये देखील नाराजी आहे। आपण दुसरीकडे नाशिकचं जर राजकारण पाहिलं तर भाजपनं आपल्या मित्रपक्षांना शह देण्याची खेळी खेळल्याचं आता यावरून दिसून येतं। ज्या पद्धतीनं अद्वै हिरे यांना ऐन नगर परिषद स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये प्रवेश देण्यात आलेला आहे, त्यामुळं ठाकरे गटाला तर हा धक्का मानलाच जातोय, परंतु सर्वाधिक धक्का जो आहे तो शिंदे गटाला मानला जातोय। कारण शिंदे गटाचे तिथे मंत्री असताना म्हणजे मालेगाव बाह्यची जागा शिंदे गटाची असताना देखील अद्वै हिरे यांना भाजपमध्ये प्रवेश देत पुढची नेमकी राजकीय चाल काय असणार आहे हे यातून स्पष्टपणे दिसून येतं। मालेगाव सोबतच जर आपण दुसऱ्या तालुक्यांचा जर विचार केला, कारण भाजपची जी ही काही राजकीय खेळी जी आहे ती आपण जर बघितली तर आपल्याला यावरून लक्षात येईल ज्या पद्धतीनं आता मालेगावमध्ये त्यांनी अद्वै हिरेंना भाजपमध्ये प्रवेश दिलेला आहे त्याच पद्धतीनं दिंडोरीमध्ये देखील त्यांनी दुसरा डाव खेळला। तिथे राष्ट्रवादीचे जे दुसरे मंत्री आहेत नरहरी झिरवाळ त्यांच्या विरोधातील जे उमेदवार होते म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून ज्यांनी उमेदवारी केली रामदास चारोस्कर आणि त्यांच्या पत्नी ज्या जिल्हा परिषदेच्या माजी सभापती राहिलेल्या आहेत सुनीता चारोस्कर यांचा काही दिवसांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश झाला। भाजपचे जे मंत्री आहेत भाजपचे नेते जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये चारोस्कर यांचा प्रवेश काही दिवसांपूर्वी झालेला होता आणि या प्रवेशाच्या वेळी जे आहे ते गिरीश महाजन यांनी एक वक्तव्य केलं होते की पुढचा जो आमदार आहे तो भाजपचा निवडून द्या अशा पद्धतीचं वक्तव्य केलेलं होतं। त्यामुळे भाजपचा पुढचा डावपेच काय असेल ते यावरून दिसून येतं। दुसरी जी खेळी खेळलेली आहे ती सिन्नरमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जे मंत्री आहेत क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे दिग्गज असे मानले जातात, राजकीय क्षेत्रातील दिग्गज असलेले हे मंत्री सिन्नर तालुक्यातील माणिकराव कोकाटे यांच्या विरोधातले जे उमेदवार होते शरद पवार गटाचे उदय सांगळे यांचा देखील काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश करण्यात आलेला आहे। म्हणजे एकूणच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपनं ज्या पद्धतीनं डावपेच टाकायला सुरुवात केलेली आहे त्यामुळे विरोधकांना तर घाम फुटलेलाच आहे, परंतु आता भुसे झिरवाळ त्याच पद्धतीनं कोकाटे यांच्या विरोधामध्ये देखील आता विरोधी पक्षातील उमेदवार हे भाजपमध्ये त्यांना प्रवेश देत यांची देखील कोंडी करण्याचा प्रयत्न कुठेतरी भाजपकडून केला जात असल्याची जी चर्चा आहे ती राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे। कॅमेरामन भाऊसाहेब पवारसह मनीष कटारिया, माय महानगर, नाशिक।